आखाडाची दर्श अमावस्या. गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, 7 जन्माची 7.5 निघून जाईल. नमस्कार मित्रांनो, आखाडाची दर्श अमावस्या हा वर्षातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पण या दिवशी गाईला अशी कोणती एकच वस्तू खाऊ घातली जाते ज्यामुळे 7.5चा त्रास कमी होतो, अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने गायला खाऊ घालायची आहे? जर यात छोटीशी चूक झाली तर या उपायाचे फळ मिळत नाही, असेही सांगितले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला तो संपूर्ण उपाय आणि त्यामागचे धार्मिक महत्त्व सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक संकटे येत आहेत का? घरात सतत वादविवाद होत आहेत का? हातात आलेला पैसा टिकत नाही का? किंवा कर्जाचा वाढता भार तुम्हाला सतवत आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण आखाडाची दर्श अमावस्येशी संबंधित एक धार्मिक मान्यता आणि त्यामागील महत्त्व जाणून घेणार आहोत. अशी श्रद्धा आहे की या दिवशी योग्य पद्धतीने केलेला उपाय अनेक अडचणी दूर होण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हिंदू धर्मशास्त्रात या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा गुप्त आणि अत्यंत सोपा महाउपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या 7 जन्माची 7.5 आणि पितृदोष एका क्षणात दूर होऊ शकतात. पण हा चमत्कारिक उपाय कोणता? गायला अशी कोणती एक रहस्यमय वस्तू आजच्या दिवशी भरवायची आहे ज्यामुळे गरिबीची समूळ उच्चाटन होईल? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी असे 2-3 महाउपाय सांगणार आहे जे आजपर्यंत खूप कमी लोकांना माहीत आहे. चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडेच वळूया आणि आपल्या माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आषाढ महिना, ज्याला ग्रामीण भागात आखाड म्हणतात, हा धार्मिक दृष्टीने अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यातील शेवटचे दिवस म्हणजे दर्श अमावस्या. शास्त्रानुसार दर्श अमावस्येच्या दिवशी पितृ पृथ्वीवर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. जर या दिवशी आपण योग्य विधी आणि दानधर्म केला तर पितृ प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात. पण जर या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर घरात दारिद्र्य आणि नकारात्मकता पसरते. म्हणूनच आजच्या दिवशी गोसेवा, गायची सेवा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. आपल्या सनातन धर्मात गायीला गोमाता म्हटले गेले आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो, असे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. गायीची पाठ आणि खांदा येथे भगवान शिव आणि माता दुर्गेचा वास असतो. गायीचे खूर म्हणजेच पाय येथे प्रत्यक्ष गंधर्व आणि नागांचे स्थान असते. गायीचे मुख येथे अग्निदेव आणि ब्रह्मा, विष्णू, महेशा निवास करतात. म्हणूनच गायीची सेवा करणे, तिला अन्न देणे आणि तिचे संरक्षण करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन आढळते की गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच गायीला अन्न देणे, तिची सेवा करणे आणि तिचे संरक्षण करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. आता जाणून घेऊया गोमातेच्या शरीरात विविध भागांचे धार्मिक महत्त्व. म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे अनेक देवतांची सेवा होय. गोसेवा करा, पुण्य कमवा आणि जीवनात सुख समृद्धी नांदवा. तर चला तर आपण आता जाणून घेऊया गोमातेच्या शरीरातील विविध भागाचे धार्मिक महत्त्व. गायीची पाठ आणि खांदा. धार्मिक श्रद्धेनुसार गोमातेच्या पाठीवर आणि खांद्यामध्ये भगवान शिव तसेच आदिशक्ती माता दुर्गेचा वास मानला जातो. त्यामुळे तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवणे, तिला नमस्कार करणे आणि भक्तिभावाने सेवा करणे शुभ मानले जाते. गायीचे खूर म्हणजेच चरण. गोमातेचे चरण अत्यंत पवित्र मानले जातात. काही धार्मिक परंपरांमध्ये तिच्या खुरांमध्ये गंधर्व आणि नागदेवतांचे स्थान असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच गोमातेच्या चरणांना वंदन करणे हे विनम्रता, श्रद्धा आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक मानले जाते. गायीचे मुख. येथे अग्निदेव आणि ब्रह्मा, विष्णू, महेशा निवास करतात. शनिदेवाची 7.5 किंवा ग्रहांचे दोष जेव्हा माणसावर येतात तेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि बनते ते केवळ नुकसान. परंतु जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी गोमातेला तृप्त करता तेव्हा 33 कोटी देव एकाच वेळी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि ग्रहांचे वाईट प्रभाव नष्ट होते. गोसेवा हीच सर्वोत्तम उपासना आणि हीच खरी शांती आणि समृद्धीची गुरुकिल्ली आहे. याच कारणामुळे अमावस्या, पौर्णिमा, एकादशी तसेच इतर पवित्र तिथींमध्ये
गोसेवा, गोपूजन आणि गोदान यांना विशेष महत्त्व दिले जाते. अशी श्रद्धा आहे की श्रद्धेने, निस्वार्थ भावनेने आणि करुणेने केलेली गोसेवा मनाला शांती देते, पुण्यप्राप्तीचे साधन ठरते आणि जीवनात सकारात्मकतेची भावना वाढते. म्हणूनच गोमातेची सेवा करताना केवळ फलप्राप्तीची अपेक्षा न ठेवता भक्ती, करुणा आणि कृतज्ञतेची भावनेने सेवा करावी. आपल्या धर्म परंपरेनुसार हीच खरी आणि श्रेष्ठ गोसेवा मानली गेली आहे. गोमातेची सेवा म्हणजे ईश्वर सेवेच आहे. आता वळूयात आपल्या मुख्य उपायाकडे. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, गायीला खाऊ घाला ही एक वस्तू आणि 7 जन्माची साडेसाती निघून जाईल. पण ही वस्तू नेमकी कोणती आहे? चला ते जाणून घेऊया. धार्मिक श्रद्धेनुसार गोसेवेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. अनेक पुराणांमध्ये आणि लोकपरंपरेमध्ये असे सांगितले जाते की गोमातेला प्रेमाने अन्न अर्पण करणे हे पुण्यकारक कर्म मानले जाते. विशेषतः अमावस्या, शनिवारी किंवा इतर पवित्र तिथींना श्रद्धेने गोसेवा केल्यास मनशांती, सकारात्मकता आणि ईश्वर भक्ती वाढते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. आता प्रश्न असा आहे की गोमातेला काय अर्पण करावे? परंपरेनुसार ताजी पोळी, त्यावर थोडासा गूळ आणि काळे तीळ एकत्र करून गोमातेला प्रेमाने खाऊ घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. गुळाचा गोडवा हा प्रेम, सौहार्द आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. पोळी म्हणजे आपल्या कष्टाने मिळालेल्या अन्नाचे दान आणि काळे तीळ हे काही धार्मिक विधीमध्ये पवित्र मानले जातात. म्हणून अनेक भक्त या 3 गोष्टी एकत्र करून गोमातेला अर्पण करतात. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय करुणेने आणि श्रद्धेने गोमातेला हा नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा तिच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. लोकांच्या श्रद्धेनुसार शनिदेव कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे केवळ उपाय करून सर्व समस्या दूर होतात असे नसून चांगले आचरण, प्रामाणिकपणा, दानधर्म, गोसेवा आणि सत्कर्म यांनाही तितकेच महत्त्व आहे. श्रद्धेने केलेली गोसेवा ही ईश्वर शक्तीची एक मार्ग मानला जातो. म्हणूनच जर तुम्ही हा पारंपरिक उपाय करत असाल तर ताजी पोळी घ्या, त्यावर थोडासा गूळ आणि काळे तीळ ठेवा. गोमातेला प्रेमाने हाताने खाऊ घाला, तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा, नमस्कार करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. अशी श्रद्धा आहे की निस्वार्थ भावनेने केलेली गोसेवा मनाला शांती देते, पुण्यप्राप्तीचे साधन ठरते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरणा देते. लक्षात ठेवा, गोसेवेचा अर्थ, खरा उद्देश कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवणे नसून करुणा, दया, सेवा आणि कृतज्ञता या मूल्याचे पालन करणे हा आहे. श्रद्धा आणि सत्कर्म यांचा संगमच जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवतो. आता चला तर बघूया उपाय करण्याची योग्य पद्धत. आता सर्वात महत्त्वाचा भाग जाणून घेऊया. अनेक जण विचारतात, गोमातेला पोळी, गूळ आणि तीळ अर्पण करायचे, पण ते नेमके कसे करायचे? धार्मिक परंपरेमध्ये हा उपाय अत्यंत श्रद्धेने केला जातो. या उपायामागील मुख्य भावना म्हणजे दान, सेवा, करुणा आणि ईश्वर भक्ती. त्यामुळे हा उपाय करताना मन पूर्णपणे शांत, पवित्र आणि निस्वार्थ असावे. पहिली पोळी म्हणजेच गोग्रास. घरात जेव्हा स्वयंपाक सुरू होईल तेव्हा तयार होणारी सर्वात पहिली पोळी गोमातेसाठी बाजूला काढा. आपल्या भारतीय संस्कृतीत या पहिल्या पोळीला गोग्रास असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात ही परंपरा होती. जेवण करण्यापूर्वी गायीला, पक्ष्यांना किंवा इतर प्राण्यांना अन्नाचा वाटा दिला जात असे. यामागील संदेश असा होता की आपल्या अन्नामध्ये इतर सजीवांचाही हक्क आहे. दुसरा, पोळीवर शुद्ध गूळ ठेवा. त्यानंतर या पोळीवर थोडासा शुद्ध गूळ ठेवा. धार्मिक मान्यतांमध्ये गूळ हा गोडवा, मंगलता, प्रेम आणि सौहार्द यांचे प्रतीक मानले जातो. काही परंपरांमध्ये गुळाचा संबंध सूर्यदेव आणि मंगळाशी जोडला जातो. म्हणून अनेक भक्त गोमातेला गूळ अर्पण करणे शुभ मानतात. काळे तीळ आणि शुद्ध देशी गाईचे तूप. आता या पोळीवर थोडेसे काळे तीळ शिंपडा आणि शक्य असल्यास शुद्ध देशी गाईच्या तुपाचे काही थेंब लावा. काही धार्मिक परंपरेमध्ये काळे तीळ शनिदेवाशी संबंधित मानले जातात. तसेच तीळ अनेक धार्मिक विधी, श्राद्धकर्म आणि दानधर्मामध्ये पवित्र मानले गेले आहेत. तूप हा पवित्रता, सात्विकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे 2-3 टिपके तुम्ही तुपाचे पोळीवर टाकून घ्यायचे आहेत.
मनोभावे संकल्प करा. आता ही पोळी दोन्ही हातात घ्या. काही क्षण डोळे मिटा आणि मन शांत करा. त्यानंतर ईश्वराचं स्मरण करत मनोभावे संकल्प करा. असे म्हणू शकता, हे गोमाते, माझ्या हातून होणारी ही गोसेवा श्रद्धेने स्वीकार. माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी प्रदान कर. माझ्या हातून झालेल्या चुकांची क्षमा कर. मला सदैव सत्य, प्रामाणिकपणा आणि सत्कर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. जर तुम्ही 7.5 ग्रहदोष आणि पितृदोष यांसारख्या कारणांसाठी हा उपाय करत असाल तर त्या संदर्भातही प्रार्थना करू शकता. धार्मिक श्रद्धेनुसार प्रार्थना मनाला धैर्य, आशा आणि सकारात्मक विचार देते. गोमातेला प्रेमाने अर्पण करा. आता ही पोळी गोमातेला स्वतःच्या हाताने अत्यंत प्रेमाने आणि आदरपूर्वक खाऊ घाला. कोणतीही घाई करू नका किंवा तिला त्रास होईल असे वर्तन करू नका. ती शांतपणे खात असताना तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा आणि भक्तिभावाने नमस्कार करा. त्यानंतर गोमातेच्या कपाळाला हलक्या हाताने स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्या. मनोमन अशी प्रार्थना करा की सर्वांचे कल्याण हो, सर्वांना आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभो. धार्मिक श्रद्धेनुसार निस्वार्थ भावनेने केलेली गोसेवा मनाला शांती देते आणि करुणा, दया व कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करते. काही धार्मिक परंपरा आणि लोकश्रद्धेमध्ये कृष्णवर्ण म्हणजेच काळ्या रंगाची गाय विशेष पूजनीय मानली जाते. काही जण तिचा संबंध शनिदेवाशी जोडतात आणि अशा गायीची सेवा विशेष शुभ मानतात. मात्र याबाबत सर्व हिंदू परंपरेमध्ये एकमत नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही रंगाची गाय असो, तिचे प्रेमाने, करुणेने आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हीच सर्वात महत्त्वाची मानली जाते. गोमातेचा रंग नव्हे तर सेवेमागील श्रद्धा आणि सत्कर्माची भावना अधिक महत्त्वाची आहे. ही झाली गोसेवेची उपाय. आता मी तुम्हाला असेच काही 2-3 अजून उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील 7.5, तुमच्या घरातील दारिद्र्य सगळे बाहेर निघून जाणार आहे. चला तर पाहूया ते काय आहेत एकदम सस्पेन्सवाले उपाय. तर पहिला सस्पेन्सचा उपाय आहे, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगत आहेत. नक्की तुम्ही घरामध्ये अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होईल. तर तुळशी आणि मोहरीच्या तेलाचा दिवा. जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की आता आपण अशा एका पारंपरिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल अनेक घरांमध्ये आजही श्रद्धा ठेवली जाते. अनेक लोक श्रद्धेनुसार अमावस्येच्या संध्याकाळी, विशेषतः प्रदोष काळ, हा प्रार्थना, दीपदान आणि ईश्वर स्मरणासाठी शुभ मानला जातो. यावेळी केलेले सात्विक पूजन मनाला शांतता देते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते. हा उपाय कसा करायचा? सर्वप्रथम अमावस्येच्या या संध्याकाळी घराची स्वच्छता करा. घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा पुसून स्वच्छ करा. स्वच्छतेनंतर मन शांत करून ईश्वराचे स्मरण करा. यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छोटासा मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावा. दिवा लावताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका. काही धार्मिक परंपरांमध्ये काळे तीळ पवित्र मानले जातात आणि ते विविध धार्मिक विधीमध्ये वापरले जातात. आता दिवा प्रज्वलित करताना श्रद्धेने अशी प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या घरातील नकारात्मक विचार दूर होऊ देत. माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, शांती आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी प्रदान कर. माझ्या पूर्वजांना सद्गती लाभो आणि माझ्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. काही लोक हा दिवा शनिदेव आणि पितरांच्या स्मरणार्थ लावतात. या उपायामागील श्रद्धा. लोकश्रद्धेनुसार दीप प्रज्वलित करणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणे होय. दिव्याचा प्रकाश ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेची प्रतीक मानला जातो. अनेक कुटुंबाची श्रद्धा आहे की अशा प्रकारे श्रद्धेने दीप लावल्याने घरातील वातावरण अधिक शांत आणि सात्विक वाटते. त्यामुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते, अशी भावना आहे. काही लोक परंपरेनुसार असा विश्वास व्यक्त केला जातो की या उपायामुळे घरातील अडथळे कमी होतात आणि आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. म्हणून या उपाय करताना कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यांच्या भावनेने तो करावा. धर्मपरंपरेचा खरा संदेशही हाच आहे की ईश्वर भक्तीबरोबरच प्रामाणिकपणा, मेहनत, दानधर्म आणि चांगले आचरण यांनाही तितकेच महत्त्व आहे. जर हा उपाय तुम्ही मनापासून निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने केला तर तो तुमच्या मनाला
अशा आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची भावना निर्माण करण्यास नक्कीच मदत करू शकते. उपाय नंबर 2, पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा. आता जाणून घेऊया दुसरा पारंपरिक उपाय, ज्याबद्दल अनेक धार्मिक परंपरा आणि लोकश्रद्धेमध्ये विशेष महत्त्व सांगितले जाते. हिंदू धर्म परंपरेत पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक पुराणांमध्ये आणि लोकश्रद्धेमध्ये पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशा यांचा वास असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा आणि प्रदक्षिणा करणे अनेक भक्त शुभ मानतात. हा उपाय कसा करायचा? सर्वप्रथम सकाळी किंवा दुपारी किंवा प्रदोष काळात स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. मन शांत करून ईश्वराचे स्मरण करा आणि पिंपळाच्या झाडाजवळ जा. यानंतर एका पात्रामध्ये शुद्ध पाणी आणि थोडेसे दूध एकत्र करून ते श्रद्धेने पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. अर्घ्य देताना मनोमन प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या जीवनातील अज्ञान, भीती आणि अडथळे दूर कर. मला सदैव सत्य, धर्म आणि सत्कर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. त्यानंतर दोन्ही हात जोडून पिंपळाला नमस्कार करा आणि 7 वेळा प्रदक्षिणा घाला. तिसरा महामंत्र उपाय, अन्नदान आणि जलदान. आता जाणून घेऊया तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक उपाय. अनेक धर्मग्रंथांमध्ये आणि भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे तहानलेल्या सजीवाला पाणी पाजणे हे देखील मोठे पुण्यकर्म मानले जाते. अनेक संतांनी सांगितले आहे की भुकेलेले अन्न आणि तहानलेलं पाणी देणे म्हणजे ईश्वराचे सेवा करणे होय. म्हणून अमावस्येच्या दिवशी अनेक भक्त अन्नदान आणि जलदान करण्याची परंपरा पाळतात. अमावस्येचा अन्नदान उपाय कसा करायचा? अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या भुकायलेल्या व्यक्तीला, गरजू कुटुंबाला, पक्ष्यांना, गायीला, कुत्र्याला किंवा इतर प्राण्यांना अन्न द्या. त्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करा. शक्य असल्यास घराबाहेर किंवा सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याचे भांडे ठेवा. काही लोक परंपरेनुसार काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालण्याची प्रथा आहे. जर हा उपाय करता असाल तर प्राण्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित आणि योग्य अन्नच द्या. अन्नदान करण्यापूर्वी मनोमन हा संकल्प करा, हे परमेश्वरा, माझ्या हातून होणारे हे अन्नदान स्वीकार. माझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू देऊ नको. सर्व जीवांचे अन्न, पाणी, आरोग्य आणि सुरक्षित जीवन लाभो. माझ्या मनात सदैव दया, करुणा आणि सेवा भाव जागृत राहू दे. अन्नदान झाल्यानंतर ईश्वराचे स्मरण करून सर्वोच्च कल्याणासाठी प्रार्थना करा. भाविक मित्रांनो, आखाडा दर्श अमावस्येचा हा शुभयोग वारंवार येत नाही. आजच्या दिवशी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे सोपे उपाय नक्की करा. गोमातेची सेवा करा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा उपायाचा लाभ घेता येईल. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, जय माता लक्ष्मी किंवा जय गोमाता आणि जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचले जातील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडला तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया अशाच पारंपरिक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि मस्त आनंदित राहा.